करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण अगदी गुणकारी आणि चविष्ट अशा कढीपत्त्याची चटणीची रेसिपी बघणार आहोत, जे अगदी छान 6 महिने टिकतं आणि करायला देखील खूप सोपं आहे। चला तर मग सुरू करूयात। तर इथे सुरुवातीला आपण साहित्य दाखवत आहे। तर इथे आपण कढीपत्ता घेतलेला आहे, हे आपण स्वच्छ धुवून पुसून वाळून घेतलेला आहे। गूळ घेतलेला आहे, लाल तिखट आपण इथे घेतलेला आहे, हे नेहमीचं लाल तिखट आहे। इथे आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, चिंच घ्यायची आहे आपल्याला, इथे तेल घेतलेलं आहे। मसाल्यांसाठी इथे आपण धने घेतलेला आहे, मोहरी आहे, मेथ्या आहेत, मेथी दाणा, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण इथे थोडेसे, आणि सुकी लाल मिरची घेतलेली आहे। तर ह्या सगळ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर सुरुवातीला आपण अर्ध भांड पाणी गरम करून घ्यायचं आहे, छान उकळी यायला पाहिजे पाण्याला। आता इथे मी 1 वाटी चिंच घेतलेलं आहे, तर ते 1 वाटी चिंच आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। आता इथे चिंच भिजत आहे तोपर्यंत आपल्याला इथे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर मसाल्यासाठी आपण जे नेहमीच नाश्त्यासाठी चमचा वापरतो, त्या चमच्याने 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे। त्या चमच्याने आपण 2 चमचे एवढे मोहरी घेणार आहोत। तुम्ही मोहरी बारीक किंवा जाड जी आपल्या रोजच्या वापरण्यात असते ती घेऊ शकता। आणि 1 चमचा भरून आपल्याला धणे घ्यायचे आहेत। तर आता हे सगळं आपल्याला अगदी मंद आचेवरती छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। खूप जास्ती देखील भाजू नका, अगदी हलकंसं वास यायला चालू झालं की आपण हे काढायचं आहे। तर इथे जे आपले धणे मोहरी मेथ्या आहेत ते भाजून झालेलं आहे। हे पूर्णपणे थंड झालं की आपल्याला याचं मिक्सरला पावडर करून घ्यायचं आहे। तर आपण ह्याची मिक्सरला बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। हे पहा, या प्रकारे छान बारीक झालेला आहे। तर आता हा मसाला आपण बाजूला ठेवून देऊयात। तर आपण मगाशी जे चिंच भिजत घातलं होतं ते आपण एका पॅनमध्ये घालून घेऊयात। आता हे आपल्याला चिंच पूर्ण छान शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो पूर्ण गेला पाहिजे, म्हणजे हे जास्त छान टिकतं। आता छान चिंचेला उकळी फुटलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। तर आता आपण ह्यात गूळ घालून घेऊयात। इथे मी जवळपास 1 वाटी चिंचेला अर्ध वाटी गूळ एवढं घातलेलं आहे, पण गुळाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। ही चटणी चवीला आंबट गोड अशी असते, पण गोड थोडंसं कमी प्रमाणात असतं, आंबट थोडीशी जास्ती असते। तर आता तुम्ही ते बघू शकताय, जो पाणी होतं चिंचेतलं ते पूर्ण आटलेलं आहे आणि हे एक जामसारखं तयार झालेलं आहे चिंचेचं गोळ। तर आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करत बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर आता एका कढाईमध्ये आपण 1-2 चमचे तेल घालून घेऊयात। तर इथे आपण जो कढीपत्ता घेतला होता, तर कढीपत्ता हे जवळपास 5 वाटी कढीपत्ता आहे। तर हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून पुसून पंख्याखाली सुकवून घेतला होता, म्हणजे त्यातलं जे पाणी होतं ते पूर्ण ड्राय करून घेतलं आहे। आणि आता आपण हे छान मंद आचेवर कुरकुरीत असं ह्याला आपण भाजून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही ते बघू शकताय, जो कढीपत्ता आहे ते आपल्याला खूप असं जाळायचं नाही आहे, अगदी मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत। इथे बघा, आपलं कढीपत्ता अगदी छान तळसून निघालेला आहे। आपण जे मगाशी पावडर तयार केलं होतं मेथी मोहरी आणि धणीचं, ते मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे, आणि हे शक्यतो मोठ्या भांड्यात करून घ्या। त्यात आता हा जो भाजलेला कढीपत्ता आहे तो घालून घेऊयात। हा पण कढीपत्ता आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आता आपण हे मिक्सरला छान एकजीव बारीक करून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकताय, अगदी छान असं बारीक झालेलं आहे। हे पहा, अगदी छान असं आपलं हे बारीक झालेलं आहे। आता त्यात आपण हे चिंच घालून घेऊयात। हे चिंच देखील आपण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। त्यात हे सगळं चिंच घालून घेऊयात।
आता पुन्हा आपण हे छान व्यवस्थित बारीक करून घेऊया. चिंच घातलं की हा कढीपत्ता जो आहे तो अगदी छान एकजीव होतो. तुम्ही ते बघू शकताय. ह्या प्रकारे असं पेस्ट झालेलं आहे इथे कढीपत्ता, चिंच आणि तो मसाल्याचा. तर आता आपण ह्यात लाल तिखट घालून घेऊयात. इथे लाल तिखट मी 5 वाटी कढीपत्त्याला जवळपास पाऊण वाटी एवढं लाल तिखट घातलं आहे, पण तुम्ही हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. इथे मी पाव वाटी एवढं मीठ घेतलेलं आहे, हे चवीनुसार आहे. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये पुन्हा बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय तुम्ही हे छान असं बारीक फिरून निघालंय. एकदा 2 वेळा चमच्यानी वर खाली करून घ्यायचं आहे आपल्याला. हे 1-2 वेळा फिरून झाल्यावर आपण जे मगाशी गरम पाणी करून घेतलं होतं ते आपण ह्यात ओतून घेणार आहोत आणि पुन्हा आपल्याला हे छान व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे पहा अगदी छान अशी बारीक झालेला आहे आपली चटणी. हे पहा आणि सगळं एकजीव झालेलं आहे. जो लाल तिखट आहे, मीठ आहे, चिंच आहे आणि जो आपण मसाला त्यात घातला होता ते सगळं अगदी एकजीव झालेलं आहे. आणि आपल्याला हे अशा प्रकारे हे छान बारीक असं मिक्सरला पेस्ट करून घ्यायचं आहे. हे पहा. तर आता ही आपली चटणी तयार आहे. तर आपल्याला ह्याला एक छान अशी खमंग फोडणी द्यायची आहे. तर इथे आपण 1 वाटी तेल घालत आहोत. तेल तुम्ही जेवढं जास्त घालाल तेवढी जास्त ही चटणी टिकते. तर आता ह्यात मी 2 चमचे मोहरी घातलेला आहे फोडणीसाठी. मोहरी तडतडली की आपण 1 चमचाभर जिरे घालून घेऊयात. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेला आहे. परत अगदी 1 छोटी वाटी कढीपत्ता घातलेला आहे फोडणीला आणि सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत. 1 चमचा हिंग घातलेला आहे, छोट्या चमच्याने घातलेला आहे. आता ही फोडणी आपल्याला छान 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. परतताना एक लक्षात ठेवा की जे लसूण घातलेलं आहे ते अख्खा आहे, तर ते फुटण्याची शक्यता आहे, म्हणून थोडी काळजी घ्या. तर ही फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. हे पहा आता इथे आपली जी फोडणी आहे ती पूर्ण थंड झालेली आहे. तर आपण जे मगाशी मिक्सरला सगळं कढीपत्ता फिरवून घेतला होता, ज्याची पेस्ट आपण करून घेतली होती, ती ह्यात घालायची आहे. आणि आपल्याला खूप जास्ती पाणी घातलं नव्हतं आपण चटणी फिरवताना, म्हणून आपण पाणी गरम करून घातलेलं त्यात. आता ह्या फोडणीमध्ये आपण ही जी चटणी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. आणि हे तेलामुळे जास्त छान टिकतं. हे तुम्ही लोणच्यासारखं देखील ह्याला खाऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता की ही जी चटणी आहे ती अगदी व्यवस्थित मिक्स झाली आहे तेलामध्ये. आता आपल्याला ह्याला स्टोअर करायचं आहे. तर इथे आपण स्वच्छ धुतलेली अशी काचेची बरणी घ्यायचं आहे. त्यात तुम्ही अजिबात पाण्याचा अंश असायला नाही पाहिजे. तर हे पूर्णपणे आपण बाटलीत भरून तुम्ही फ्रीजमध्ये देखील हे चटणी स्टोअर करू शकता. आणि हे गरम गरम भाकरी किंवा नुसतं गरम भात तुपासोबत ही चटणी तुम्ही कालवून देखील खाऊ शकता. खूप भन्नाट लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.